पुण्यातील विविध भागामध्ये अवकाळी पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत। पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे। पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये गारा पडलेल्या आहेत। पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये गारांचा पाऊस पडलेला आहे आणि पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय। ही दृश्य आहेत अलका टॉकीज चौकातली आणि याविषयीच बोलण्यासाठी जाऊया थेट पुण्याला। आपले प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, होय, अलका चौकात आज संध्याकाळी आता 6 वाजत आलेले आहेत। 6 वाजता ह्या चौकात बघू शकतो काही वेळापूर्वी इथं गारा पडून गेलेले आहेत। अशा टपोऱ्या गारा इथं चाललेली शाळेतली मुलं, शाळा सुटलेली मुलं ती अक्षरशः गारा वेचण्याचा प्रयत्न करत होते। विशेष टळटळीत ऊन पडलेलं होतं। अजून तिन्ही सांजेची जर वेळ असली तर लख्ख प्रकाशाचं ऊन आहे आणि त्यात अचानक सुरुवातीला पहिल्या गारा पडल्या आणि त्यानंतर पावसाचे टपोरे थेंब आले। आता थोडा जोर कमी झाला असला तरी पण पुणेकरांना एक वेगळाच अवकाळी पावसाचा आविष्कार अनुभवायला मिळाला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। कारण अवकाळी पाऊस म्हणलं की एकदम वारं वावदान विजा कडकडाट हे असतं, पण पहिल्यांदा गारांचा पाऊस पुणेकरांनी अनुभवला, तोही अलका चौकात आणि अगदी लख्ख उन्हाच्या प्रकाशात। त्यामुळे एका अर्थाने जरी अवकाळी असलं तरी पुणेकरांनी त्याचा एक वेगळा आनंद घेतला, गारा वेचण्याचा प्रयत्न केला। काहींना मिळालं, काहींना नाही मिळालं। पण आता अवकाळी पाऊस हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढचे 4 दिवस राज्यभरात कोसळणार आहे। विशेष करून इकडं दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असं 4 दिवस असणार आहे आणि पुण्यातही तो असणार आहे। त्याची सुरुवात आत्ता काही वेळापूर्वीच अलका चौकातनं झाली। शहराच्या उपनगरामध्ये असाच अवकाळी पाऊस आणि गारा पडलेल्या आहेत। संदीप, अगदी चंद्रकांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघतोय पुण्यातल्या कोथरूड भागातली ही काही दृश्य आपण बघतोय। गारा पडलेल्या आहेत आणि या गारांमध्ये लहानगे जे आहेत ते आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकतर मागच्या आठवडाभरापासून पुणेच नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये उष्णतेची काहीशी लाट आहे। तापमान 40च्या पार गेलेलं आहे। पुण्यातलं तापमान पण 38 पर्यंत पोहोचलं होतं आणि या सगळ्यामध्ये अवकाळी पाऊस बरसला, त्यामध्ये गारांचा पाऊस झाला आणि यामुळे लहानगे हा आनंद लुटताना पाहायला मिळतात। उकाड्यापासून काहीसा दिलासा या सगळ्या पुणेकरांना मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अवकाळी पाऊस झालेला आहे। ही दोन्ही दृश्य आपण बघतो। क्लैरिटी आ रही है। अलका टॉकीज चौक पुण्यातली आणि दुसरी दृश्य आहेत पिंपरी चिंचवडमध्ये। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पाऊस बरसलेला आहे तर अलका टॉकीज चौकामध्ये पुण्यातही गारांचा पाऊस झालेला आहे आणि पुणेकरांचा उकाड्यापासून काहीसा पुणेकरांना दिलासा मिळाला आहे।